नमस्कार मंडळी, टेस्टी चव विथ प्रांजली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर मी तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती नेहमीच सोप्या नवनवीन आणि डेलिशियस रेसिपीज घेऊन येते। तर मी आज तुमच्यासाठी अशीच एक सोप्या पद्धतीने बनणारी रेसिपी घेऊन आलेली आहे, ते म्हणजे परफेक्ट असा सोप्या पद्धतीने बनणारा छोले मसाला। तर चला मग थोडाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे एक वाटी छोले घेऊन रात्रभर भिजत ठेवलेले होते व 2 पाण्याने स्वच्छ धुवून आपण याला कुकरमध्ये घालून 3 ते 4 एवढ्या शिट्ट्या देऊन घेऊयात। तुम्ही बघा 3 ते 4 शिट्ट्यामध्ये आपले छोले परफेक्ट असे शिजलेले आहेत। आता आपण आपल्या छोले मसाल्याची तयारी करून घेऊयात। इथे मी कढईमध्ये तेल गरम केलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा एवढे जिरे आणि 2 लवंगा टाकून घेतलेले आहेत। आता जिरे आणि लवंगा व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतलेल्या होत्या तेही टाकून घेते। आता हिरवी मिरची ही व्यवस्थित भाजल्यानंतर मी इथे 2 कांदे बारीक असे चिरून घेतलेले होते। आता आपण कांदा भाजायला टाकून घेऊयात व कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊयात। तुम्ही ते बघू शकता आपला कांदा व्यवस्थित असा लालसर होईपर्यंत भाजलेला आहे। आता मी इथे एक टोमॅटो चिरून घेतलेलं होतं तेही आपण यामध्ये टाकून घेऊयात। टोमॅटो टाकल्यानंतर तुम्ही हवं तेवढं म्हणजे चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकलं की टोमॅटो हे परफेक्ट असं शिजलं जातं, म्हणजेच लवकर शिजलं जातं। आता टोमॅटो कांदा हे सर्व भाजून घेऊन यामध्ये आपण आता इथे मी 2 चमचे आले लसूण पेस्ट घेतलेली होती तेही टाकून घेऊयात आणि जोपर्यंत आले लसूण पेस्टचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत आपण हे सर्व व्यवस्थित असं भाजून घेऊयात। तुम्ही ते बघू शकता आले लसूण पेस्ट व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे। आता मी यामध्ये बेसिक काही मसाले घालून घेते। तर इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा एवढं लाल तिखट, अर्धा चमचा एवढी हळद, अर्धा चमचा एवढा आमचूर पावडर आणि 1 चमचा एवढा धनेपूड एवढं सगळं घेतलेलं आहे। आणि त्याचसोबत मी यामध्ये 1 ते 1.5 चमचा एवढा छोले मसालाही घालून घेते। मी इथे बादशहाचा छोले मसाला घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हव्या त्या कंपनीचा छोले मसाला घेऊ शकता। आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही इथे आमचूर पावडर अजिबात स्किप करू नका, कारण आमचूर पावडरमुळे ना आपल्या छोलेला परफेक्ट अशी आणि मस्त चटपटीत अशी टेस्ट येते। तर आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित असे भाजून घेऊयात। आणि मी इथे बघा यामध्ये आता मसाले भाजून झाल्यानंतर 2 ते 3 चमचे एवढं गरम पाणी घालून घेते आणि गरम पाणी घातल्यानंतरही 5 मिनिटं आपला मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही ते बघू शकता आपल्या मसाल्याला व्यवस्थित असं मस्तपैकी तेल सुटलंय आणि मसाला परफेक्ट असा भाजला गेलेला आहे। हा मसाला बघूनच ना माझ्या तोंडाला त्यांना पाणी सुटले। तर चला आपण यामध्ये आपले शिजवलेले छोले घालून घेऊयात। मी इथे छोले शिजवताना जे पाणी ॲड केलेलं होतं त्या पाण्यासहितच मी इथे मसाल्याबरोबर छोलेला फोडणी देते आणि त्या पाण्यासोबत मी अजून इथे 1 वाटी एवढं गरम पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून गरम पाणी ॲड करू शकता। तुम्ही माझ्या छोलेची कन्सिस्टन्सी इथे चेक करू शकता। आता याला असेच मीडियम गॅसवर आपण मस्त अशी तर्री सुटेपर्यंत 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊयात। आता आपले छोले शिजत आहेत तोपर्यंत इथे मी आपली परफेक्ट अशी मसाला पुरीही फ्राय करून घेतलेली आहे। मसाला पुरीची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। तुम्ही ते बघा आपले छोले मस्त असे शिजलेले आहेत। वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि परफेक्ट अशी आपली छोले मसाल्याची डिश तयार आहे। तुम्ही नक्की करून बघा, खूप म्हणजे खूप सोपी रेसिपी आहे, कमी वेळात होते आणि परफेक्ट अशी डिलिशियस लागते। तर तुम्ही ही रेसिपी केली की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन आणि डिलिशियस रेसिपींसाठी टेस्टी चव विथ प्रांजली या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, बाय।